नमस्कार, मी अर्पिता सौदत्ती. अभ्यास माझा 10वीचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता नोव्हेंबर उजाडलाय आणि त्यामुळे आता जवळजवळ सगळा अभ्यास संपलेला असेल आणि आता प्रश्नपत्रिका सोडवण्यातच सगळ्यांचा कल दिसतोय. कारण काहीच दिवसात आता वार्षिक परीक्षा येणार आहे आणि जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्यातच सगळे गुंग झालेत. मात्र प्रश्नपत्रिका सोडवताना सगळ्यात जास्त प्रश्न पडतो इतिहासात. कारण इतिहासाचे प्रश्न कसे असतात हे माहिती नसतं आणि ते प्रश्न बघितल्यानंतर याचं उत्तर किती मोठं असावं, ते कसं लिहावं, हे सगळे प्रश्न मनात असतात. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आजचा आपला एपिसोड आहे इतिहासाचा पेपर कसा सोडवावा. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत मंगेश महाडिक सर. सर, तुमचं स्वागत. नमस्कार मॅडम. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02266630235. पुन्हा एकदा सांगते 02266630235 हा आमचा फोन नंबर आहे. इथे फोन करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. सर आहेतच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. सर, सगळ्यात आधी जसं मी म्हटलं की इतिहासाचा प्रश्नपत्रिका समोर येताच घाम फुटतो, तर असं का होतं आणि अभ्यास कसा करावा इतिहासाचा? नाही, आपल्याला विषय सगळा समजतो इतिहासाचा किंवा नागरिकशास्त्र, परंतु आपण मुद्दे कसे मांडावेत, आदर्श उत्तरपत्रिका जे आपण म्हणतो ती कशी लिहावी, म्हणजे प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, एकूण 9 प्रश्न असतात त्याच्यामध्ये. ते लिहावेत कसे, मुद्दे कसे मांडावे, सुरुवात कशी करावी आणि शेवट कसा करावा. म्हणजे नुसतं फक्त मुद्दे लिहून उपयोगाचे नाहीत. मग ह्या जर गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या आणि त्या जर खरोखर वापरात आणल्या परीक्षेच्या वेळी, तरच मात्र ती आदर्श उत्तरपत्रिका होऊ शकते. सर, याच आदर्श उत्तरपत्रिकेबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न असतो तो म्हणजे गाळले जागा भरा असा प्रश्न, फिल इन द ब्लँक्स हा प्रश्न असतो. मात्र याचा अभ्यास करताना तिथे ऑप्शन्स दिलेले असतात. तर ते कसं लिहावं, ऑप्शन्स नुसते ऑप्शन्स लिहावेत का पूर्ण वाक्य लिहावं? नाही, रिकाम्या जागा जो असतो तो प्रश्न क्रमांक 1 इतिहासमध्ये जर आपण बघायला गेलो तर त्या ठिकाणी प्रश्न 1 मध्ये पूर्ण वाक्य लिहायचं आणि जो उत्तराचा पर्याय जो असेल मग त्याला आयत केलेला जर असेल तर तपासणारा जो परीक्षक असतो त्याला लगेच तो शब्द दिसतो ठळक. पूर्ण वाक्य वाचण्यामध्ये त्याचा वेळ जात नाही. ह्या जर गोष्टी जर लक्षात घेतल्या, ह्या प्रश्न क्रमांक 1 म्हणजे अ मध्ये हा जो रिकाम्या जागांचा आहे आणि प्रश्न क्रमांक 1 ब मध्ये जी जोड्या असतात आणि या जोड्या जर लावत असताना ब मध्ये जे उत्तराचे पर्याय असतात त्याचे अ ब कडं असतात, हेही पर्याय लिहिणं आवश्यक असतं तेवढं. ह्या गोष्टी केव्हा बघितल्या जातात? 40 पैकी 40 ज्यावेळी एखादा विद्यार्थी मार्क मिळवतो त्यावेळी 40 पैकी 2 पैकी 1 कोण महत्त्वाचा, तर त्यावेळी ह्या गोष्टी काटेकोरपणे ह्या बघितल्या जातात. हे गोष्ट आवश्यक आहे आदर्श उत्तरपत्रिकेमध्ये. बरोबर, म्हणजे आयत काढणं खूप गरजेचं आहे. आणि सर, त्याच्यात 2 ऑप्शन असतात आणि बरेचसे विद्यार्थी दोन्ही ऑप्शन्स लिहितात. अशा वेळी मार्क मिळतात का? दोन्ही पर्याय आपले रद्द केले जातात? नाही, अशा वेळी बघायला गेलं तर दोन्हीही लिहिणं हे खरं म्हणजे चुकीचं आहे. तर तुमचं मत निश्चित तुमचं उत्तर नाही आणि ह्या गोष्टीला मग त्या ठिकाणी जर बोर्डाच्या नियमानुसार उत्तर ते ग्राह्य धरलं जात नाही, तिथे 0 मार्क मिळणार. याच्यामध्ये त्यापेक्षा असं आहे की चुकलं तर चुकलं एकच लिहा, म्हणजे मिळालं असेल तर 1 तरी मार्क मिळू शकतो. बरोबर. असं. दुसऱ्या प्रश्नाबद्दल काय सांगाल? दुसरा प्रश्न जो आहे तो काही विद्यार्थी काय करतात की ह्या 3 जोड्या असतात, मग 3 जोड्या काय करतात, एक वेळी 1 लावून देतात उत्तरं, दुसऱ्या वेळी काय करतात तेच लिहिणार आणि त्याची परत उलटी उत्तरं फिरवणार. मग ह्याही गोष्टी चुकीच्या आहेत. ही पद्धत आपल्याला म्हणजे ज्यावेळी 10वीचे पेपर्स येतात विद्यार्थी गोंधळत असतो आणि विद्यार्थ्याला खरं म्हणजे कशा प्रकारे लिहावं, कशा प्रकारे मुद्दे मांडत हेच कळत नसतं. म्हणून ह्या ठिकाणी की आदर्श उत्तरपत्रिकेमध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या जातात. सर, प्रश्न क्रमांक 2 हा किती मार्कांसाठी असतो आणि तो कसा लिहावा? प्रश्न क्रमांक 2 हा इतिहासमध्ये 3 पैकी 2 प्रश्न लिहायचे असतात आणि त्याला 4 गुण असतात. ह्याच्यामध्ये 2 मुद्दे आवश्यक असतात. ज्यावेळी मॉडेल ॲन्सर येतं बोर्डाचं त्यावेळी आणि 2.2 मार्क्स, पण केव्हा तर त्या पूर्ण उत्तराला की पुढील प्रमाणे ते मुद्दे आहेत, तर 2 मुद्दे लिहिल्यावरती वरील प्रमाणे उत्तर आहे असं पूर्ण वाक्य असायला पाहिजे. ते तरच नुसते 2 मुद्दे लिहून उपयोग नाही. किंवा उत्तर बरोबर लिहिलं आणि क्रमांक तुम्ही लिहिले नाहीत 1, 2 तर 1च मार्क मिळणार. आणि 2.2 मार्क्स, कोणते 2 मुद्दे लिहा 2 मार्क्स असं असतात. उत्तर बरोबर असलं तरी ते मग शक्य होणार नाही. अच्छा, इतके काटेकोरपणे तपासलं जातं. हो. सर, दुसरी गोष्ट म्हणजे मुद्दे लिहिताना ते मुद्दे म्हणजे नंबर टाकणं गरजेचं आहे का पॅरेग्राफ 2 केले तरी चालतं? नाही, नंबर जर टाकले तरच चालेल, कारण मोठं उत्तर नाही आहे ते. 2च मुद्द्यांचं उत्तर आहे, तिथे 2च मुद्दे आवश्यक आहेत. आणि फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची की मुद्दे 2 आपण करत असताना काही गोष्टीचा विचार केला पाहिजे, 2 विचार असायला पाहिजेत ते असं. सर, तिसरा प्रश्न म्हणजे कारण. कारण द्या. प्रश्न क्रमांक 3 मध्ये कारण द्या म्हणून असतात. 25 ते 30 शब्दात असं विद्यार्थी यावेळी गोंधळतो. 25 ते 30 शब्द म्हणजे नक्की 25 ते 30 शब्दात आवश्यक आहेत का? असं काही नाही की त्या उत्तराचा जो काही अर्थ आहे तो मात्र त्याच्यातून आला पाहिजे, प्रश्नाचा अर्थ तिथे निर्माण झाला पाहिजे. मग 2 हे जे
जसा प्रश्न क्रमांक दुसरा आहे तसा तिसरा आहे, परंतु कारणे द्या आहे. इथे 3 पैकी 2 प्रश्न लिहायचे असतात, प्रत्येकाला 2 मार्क असतात, एकूण 4 गुण असतात. सर पण कारण देताना बरेच मुलं मोठं लिहितात आणि मोठं लिहिलं तरी मार्क मिळतात का? म्हणजे 25 ते 30 शब्दांच्या पलीकडे गेले तरी मार्क मिळतात का? नाही, मार्क मिळतात, पण 2 मुद्दे जर असायलाच पाहिजे. तुम्हाला 2 मार्क मिळवायचे असतील तर 2 गुण 2 तुमचे रोमन अंकामध्ये हे मुद्दे असायलाच पाहिजे. शेवटी जर असेल तर अननेसेसरी तो वेळ जातो, विद्यार्थ्याचा वेळ जातो आणि अपूर्ण उत्तरपत्रिका राहते, मग तिला आदर्श आपण म्हणता येणार नाही. बरोबर. आपण फोन घ्यात. कार्यक्रमात पहिला फोन येतोय विकास ठोंबरेचा मुंबईहून. नमस्कार विकास, प्रश्न विचार. हॅलो. हा विकास, प्रश्न विचार. हॅलो. हा बोल. हा, मी ठोंबरे ना विकास बोंबे बोलतोय. बर बोल. मी असं विचारायचं का, जे आपण जे पॉइंट्स लिहितो पहिलं मोठे प्रश्न, तर त्या मोठ्या प्रश्नांचं उत्तर आपण अंडरलाईन करून दिलं तरी चालेल का? म्हणजे ते जे सुपरवायझर चेक वगैरे करतात तर मग आपल्याला मार्क्स वगैरे त्याच्यात काय फायदा होऊ शकतो त्याच्यात? सर काय सांग? प्रश्न अतिशय चांगला आहे. महत्वाचे म्हणजे काय, त्याच्यामध्ये 4-5 शब्द महत्वाचे असतील तर अंडरलाईन करा, नाही तर पूर्ण उत्तराला केलं तर ते योग्य नाही दिसणार. मुद्दे तुमचे कोणते आलेले आहेत आणि ते मुद्दे महत्वाचे आहेत का? आता प्रश्न क्रमांक जर मी त्यांना आता त्या उत्तराला एक म्हणजे ज्याने विचारलं तर त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की तुम्ही अंडरलाईन करणार ते शब्द त्या उत्तरातले अतिशय महत्वाचे पूर्ण असले पाहिजेत. तर काही वेळा विद्यार्थी काय करतो, पूर्णपणे जी ओळ आहे ती पूर्ण ओळीलाच अंडरलाईन करतो. सर एखादं उदाहरण देऊ शकाल का? हां, आता मी समजा म्हणतो की अमेरिकेच्या त्या ठिकाणी एखादं राष्ट्राध्यक्ष असेल जॉर्ज वॉशिंग्टन, तर जॉर्ज वॉशिंग्टन ह्या नावाखाली जर अधोरेषा केली तर ते ठळक दिसतं वाचताना, अशी महत्त्वाची. किंवा देशाची राजधानी असेल तिथे, किंवा देशाचा राष्ट्रपती असेल तर तिथे, मुख्यमंत्री असेल तर अशा ठिकाणी. हे जर महत्त्वाचे शब्द जर त्या उत्तरामधले महत्त्वाचे शब्द असतील तरच ते योग्य आहे, अन्यथा ते एवढं आवश्यक नाही. साधारण सर जसं तुम्ही सांगितलं की पॉइंट्स लिहिले पाहिजेत, तर पॉइंट्स लिहिताना 2 शब्दात त्याचा हेडिंग आणि मग पूर्ण पॉइंट असं लिहिलं तर चालेल का? आणि मग त्याला त्या पॉइंटला अधोरेखित केलं तर चालेल? हां, मी एक तुम्हाला उदाहरण देतो की पहिल्या महायुद्धाची समजा आता कारणं लिहायची आहेत, तर 2 सांगितले. प्रश्न क्रमांक 2 मध्ये कोणती महत्त्वाची 2 तुम्ही कारणं द्या. तर पुढील प्रमाणे पहिल्या महायुद्धाची महत्त्वाची 2 कारणं आहेत. मग 2 जर आपण लिहिली तर त्यानंतर शेवट लिहिण्याची गरज नाही आहे. रोमन अंकामध्ये जर 1 घातलं की आर्थिक साम्राज्यवाद, दुसरं घातलं की राजनैतिक गटबाजी, असं जर ते उत्तर लिहिलं, मग शेवटी लिहिण्याची गरज नाही की वरील प्रमाणे परत 2 कारणं आहेत, अशी आवश्यकता नाही. मग वर जर लिहिलं नसेल की पुढील प्रमाणे आहेत, मग शेवटी लिहा की वरील प्रमाणे पहिल्या महायुद्धाची 2 महत्त्वाची कारणं आहेत, असं लिहिलं तर ते म्हणजे समर्पक होईल आणि उत्तर परिपूर्ण वाटेल. बरं सर, चौथा प्रश्न असतो तो म्हणजे 40 ते 50 शब्दात उत्तर, म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न इथे विचारले जातात. तर किती पानं लिहावीत हा खरं तर बेसिक प्रश्न असतो की दीर्घोत्तरी प्रश्न म्हणजे 40 ते 50 शब्द किती पानांमध्ये येतात? नाही, इथे प्रश्न कसा आहे, प्रश्न क्रमांक जो चौथा आहे तो 3 पैकी 2 प्रश्न लिहायचे असतात. एका प्रश्नाला 3 गुण असतात, एकूण 6 गुणांचा तो प्रश्न आहे. 3 गुण, एक जो मुद्दा लिहिला तर त्याला 1 गुण असतो. इथे 4 कमीत कमी मुद्दे आवश्यक आहेत. प्रश्न क्रमांक 4 मध्ये 4 मुद्दे आवश्यक आहेत आणि तेही मुद्दे जर विस्ताराने जरा लिहिले तर त्या ठिकाणी चांगलं होऊ शकतं. विस्ताराने म्हणजे काय, आर्थिक साम्राज्यात मी तुम्हाला मागे सांगितलं, तर आर्थिक साम्राज्यात म्हणजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ दी आर्थिक साम्राज्यात, हे जर पूर्ण जरा स्पष्ट केलं तर ते चांगलं होईल. नुसतं मुद्दा नाही, आर्थिक साम्राज्यवाद, राजनैतिक गटबाजी किंवा वसाहतवाद असं नाही, थोडं विस्ताराने. पुढचा फोन घ्या. सोलापूरहून फोन येतोय ऋषभचा. नमस्कार ऋषभ, प्रश्न विचार. ऋषभ याच्याशी आपला संपर्क होत नाहीये. सर जसं तुम्ही सांगितलं की चौथ्या प्रश्नाबद्दल, तसाच 5वा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा असतो, जास्त मार्कांसाठी असतो, काय सांगाल? सुरुवातीला हा ज्यावेळी जुना अभ्यासक्रम होता त्यावेळी हा प्रश्न 10 मार्काला होता, तर तो आता काय केला की 4 मार्काला केला. 4 मार्काला अर्थात ह्या ठिकाणी काय केले, पहिल्या महायुद्धाची 4 कोणतीही कारणे द्या, पण ती विस्ताराने. किंवा हिटलरचा जो काही त्याचा समाज होता, हिटलरचे जे विचार होते, ज्यू विरोधी विचार, किंवा त्याची जी काही साम्राज्यवादाची कारणं होती ती विस्ताराने लिहिणं आवश्यक आहे ते. पण इथे कसं आहे की तुम्हाला मोठा प्रश्न ज्यावेळी आपण लिहितो त्यावेळी तो विस्ताराने, तो मुद्दा विस्तार म्हणजे मुद्द्याचं स्पष्टीकरण व्हायला पाहिजे, नुसतं मुद्दा लिहून नाही. जसा प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपण बघितलं की तो 3 मार्काला आहे आणि प्रश्न क्रमांक 5 मध्ये एक प्रश्न हा 4 मार्काला आहे. 3 पैकी 2 लिहायचे असतात, त्यापैकी किती असतात, एकूण 8 मार्काचा असतो. म्हणजे 8 मार्क, एक 4 मार्काचा जर आपण लिहायला गेलो तर प्रस्तावना सुद्धा कमीत कमी 3 ओळीची आवश्यक असते. प्रस्तावना असायला पाहिजे त्याला. आता एवढ्या प्रश्न आपण बघितले, एक पहिला प्रश्न तर अ ब
ह्या ऑब्जेक्टिव्ह आहेत, वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. पण दुसरा, तिसरा, चौथा ह्याला मी प्रस्तावनेबद्दल बोललो नव्हतो. परंतु जो प्रश्न क्रमांक 5वा जो आहे 4 मार्काला, त्याला एक कमीत कमी 3 ओळीची प्रस्तावना जर लिहिली तर ते अतिशय समर्पक होईल आणि चांगल्या प्रकारे वाटेल. तर या ज्या छोट्या ट्रिक्स सरांनी सांगितल्या आहेत त्या तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. इथेच घेऊयात एक छोटासा ब्रेक. लवकरच परत येऊ. पाहत राहा स्टार माझा. नमस्कार. अभ्यास माझा 10वीचा या कार्यक्रमात ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेक नंतर फोन घेऊयात. चंद्रपूरहून आपल्याला भूषण झिले फोन करतोय. नमस्कार भूषण, प्रश्न विचार. मॅम, मला विचारायचे की आपण त्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा? वेळेचं नियोजन कसं करावं असा त्याचा प्रश्न आहे. पुढचा फोन आपण घेऊयात. गिरीश कुलकर्णी आपल्याला फोन करतोय अहमदपूरहून. नमस्कार गिरीश, प्रश्न विचार. मॅडम, हा दीर्घ जो प्रश्न असतो, हा बोल गिरीश. दीर्घोत्तरी जो प्रश्न असतो तो किती मार्क, किती पेज लिहायचा असतो? किती पेज लिहायचा आता सरांनी सांगितलं. सर, आधी आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊयात. वेळेच्या नियोजनाबद्दल काय सांगाल? हा एकूण प्रश्नपत्रिका जी असते ती 40 गुणांची असते. एकूण 28 हे इतिहासाला असतात आणि नागरिकशास्त्र जे असतं ते 12 गुणांचे असते. मग ह्या ठिकाणी जे ऑब्जेक्टिव्स असतात, प्रश्न क्रमांक 1, 2 इतिहासमध्ये जो आहे 1, तर तो त्याला वेळ काय 3 मिनिटात तो प्रश्न लिहून होतो. परंतु पहिले जे प्रश्न क्रमांक 1 म्हणजे पहिला आहे, दुसरा आहे आणि तिसरा आहे, हे जास्तीत जास्त आपल्याला 15 मिनिटाच्या आतमध्ये ते सोडवलेच पाहिजेत. जर तुम्हाला चौथा आणि 5वा प्रश्न जर व्यवस्थित, जसं आपण सुरुवात केल्या कार्यक्रमाची आदर्श वाटली पाहिजे उत्तरपत्रिका, तर ते जे 2 आहेत, तर चौथा आणि 5वा, तर तो चांगल्या प्रकारे मात्र त्याला वेळ दिला पाहिजे. कमीत कमी 25 मिनिटाचा तरी तो वेळ दिलाच पाहिजे. आणि नागरिकशास्त्राचा जो आपण म्हणतोय की वस्तुनिष्ठ प्रश्न एकच आहे फक्त, की प्रश्न क्रमांक 6मध्ये 2च रिकाम्या जागा असतात, त्याला कमीत कमी 2 ते 3 मिनिटामध्ये तो प्रश्न उत्तर होऊन जातं ते. आणि 6व्यानंतर 7वा, 8वा आणि 9वा ह्यांना कमीत कमी एक 25 मिनिटं जरी दिली आपण तरीही ते पूर्णपणे होऊ शकतं. म्हणजे कमीत कमी 2 तास हे जास्त आहेत, 2 तास जास्त आहेत. पण सर्वसाधारण विद्यार्थी काय करतो की 2 तास पूर्णपणे वापरतो. शेवटी प्रश्न आणि उत्तर पूर्णपणे काहीही तो तपासून बघत नाही. कोणत्या प्रश्नाला किती क्रमांक दिलेला आहे की नाही, उत्तर बरोबर आहे की नाही, ते आयत केलेलं आहे की नाही, ते मुद्दे बरोबर आहेत की नाही, ह्या काहीही गोष्टी बघत नाहीत. म्हणजे ह्या काही अनधावतानेपणाने त्या ठिकाणी काय होतात, चुकून जातात ते मार्क त्याचे कमी होतात. सर, दुसरा प्रश्न आला होता की दीर्घोत्तरी प्रश्नाचं उत्तर किती मोठं असावं? आपण मगाशी एकदा सांगितलं होतं की दीर्घोत्तरी प्रश्न हा प्रश्न क्रमांक 4 आणि 5वा असतो. तर ह्याच्यामध्ये मुद्दे जे लिहायचे असतात, प्रश्न क्रमांक 4मध्ये 3 मार्काला कमीत कमी 4 ते 5 मुद्दे आवश्यक आहेत. प्रस्तावनेची आवश्यकता नाही. एक मुद्दा जो असतो 1.5 ओळीचा असतो. मग ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5वा जो आहे त्याच्यामध्ये प्रस्तावना मी सांगितली होती की 3 ओळींची असायला पाहिजे आणि मुद्दे कमीत कमी म्हणजे बरोबर मुद्दे 4 ते 5 असायला पाहिजेत. मग तर इथे आता पानांचं जर म्हटलं तर आपण एक अर्धपान म्हणू. प्रश्न क्रमांक 5व्यामध्ये पानांच्या भाषेमध्ये जर आपण विचार केला तर एक अर्ध पेज व्हायला पाहिजे. बरोबर. पण ते मुद्दे आवश्यक आहेत. आपल्याला निबंध लिहायचा नाहीये, मराठी पेपर सोडवायचा नाहीये. त्याच्यामुळे इथे मुद्दे जर विचारले तर मुद्दे त्या ठिकाणी 4 आवश्यक आहेत. प्रस्तावना एक 3 ओळींची आवश्यक आहे. बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5 मध्ये पुढचा फोन आपण घेऊयात. पुढचा फोन आपल्याला दीपक पाटील करतोय. नमस्कार दीपक, प्रश्न विचार. दीपक, प्रश्न विचार. दीपकाच्याशी आपला संपर्क होत नाही. पुढचा घेऊयात फोन. पुण्याहून आपल्याला सुमित चव्हाण फोन करतोय. नमस्कार सुमित, काय प्रश्न आहे तुझा? सुमित, टीव्हीचा व्हॉल्यूम बंद कर आणि प्रश्न विचार. प्रश्न 5वा जो असतो ना मॅडम, 80 ते 100 शब्दात लिहा. हा, किती मुद्दे आवश्यक असतात? सुमित, तुझ्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा स्टार माझा.
नमस्कार, अभ्यास माझा 10वीचा या कार्यक्रमात ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेक नंतर आपल्याला पहिला फोन येतोय महेश मानेचा. नमस्कार महेश, प्रश्न विचार. महेश, प्रश्न विचार. महेश याच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. सर, ब्रेक पूर्वी आपल्याला प्रश्न आला होता की मोठे दीर्घोत्तरी प्रश्न असतात 80 ते 100 शब्दांमध्ये लिहायचे, ते प्रश्न कसे लिहायचे आणि किती मोठे लिहायचे? हे जे प्रश्न क्रमांक 5 मध्ये विचारतात दीर्घोत्तरी प्रश्न 4 मार्कासाठी, त्याचं स्वरूप सुद्धा तसंच असतं की ते 4 मार्कासाठीच विचारला जाईल. आता फ्रेंच राज्यक्रांतीचे महत्त्व विशद करा. मग फ्रेंच राज्यक्रांतीचं महत्त्व सांगत असताना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 3 गोष्टी असतात. मग 3 गोष्टी ह्या सांगत असताना आपल्याला त्याचं स्वातंत्र्य म्हणजे काय ते 2 ते 3 ओळीत असायला पाहिजे. समता म्हणजे काय ते 2 ते 3 ओळीमध्ये. आणि ह्याला मुद्द्यांची आवश्यकता नाही, फक्त स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे 3 मुद्दे घेतले महत्त्वाचे की झाले. आणि जे बंधुता आहे त्याची पण 3. आणि वरीलप्रमाणे ज्याला आपण म्हणतो प्रस्तावना जरी केली असेल तरी पण हे जे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे 3 मूल्ये अशी दिली आहेत की ती जगामध्ये कोणतीही व्यक्ती ते आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण करू शकते. असं हे उत्तर समर्पक पाहिजे, म्हणजे पूर्ण पाहिजे. तर तुम्ही बघता स्वातंत्र्य, समता, बंधुता हे प्रश्न क्रमांक 2 मध्ये उत्तर योग्य आहे आणि 5 मध्ये ह्याचं स्वरूप असं असेल. बरोबर, म्हणजे पूर्ण एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. बरोबर, असं प्रश्नाच्या स्वरूपानुसार ते उत्तर असायला पाहिजे. पुढचा फोन घ्या. तर नागपूरहून आपल्याला फोन येतोय कृतिकाचा. नमस्कार, प्रश्न विचार. हॅलो. हा, बोल बोल, प्रश्न विचार. हॅलो सर, इतिहासाच्या धड्याची प्रस्तावना कशी केली जाते? प्रस्तावना कशी करावी? इतिहासाच्या धड्याची, प्रश्नाच्या उत्तराची. प्रश्न क्रमांक 4 मध्ये मी तुम्हाला सांगितलं की प्रश्न क्रमांक 4 मध्ये जी प्रस्तावना त्याची काही आवश्यकता नाही. प्रश्न क्रमांक 5 मध्ये प्रस्तावना आवश्यक आहे की इतर ज्या काही क्रांती झाल्या, मगाशी तुम्हाला त्याचं एक रिपीट करतो की इतर ज्याही काही क्रांती झाल्या त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची क्रांती म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती. ती अतिशय बहुमोल अशी त्यांनी कामगिरी करून दिलेली आहे आणि जगाला सर्वात बहुमोल अशी काही तत्वे दिलेली आहेत. ती तत्वांचा आपल्याला अभ्यास करायचा असेल किंवा बघायचं असेल तर पुढीलप्रमाणे आपण बघू. अशा प्रकारची समर्पक आणि अशी पुरस्कृत आणि इम्प्रेसिव्ह वाटली पाहिजे अशा प्रकारची ती प्रस्तावना आवश्यक आहे. सर, आता आपण इतिहासाकडे नजर टाकली, एक नागरिक शास्त्राकडे नजर टाकूया. तेही खूप महत्वाचं आहे, कारण ज्यांना जास्त गुण मिळवायचे असतात अगदी 12 मार्कांसाठी इकॉनॉमिक्स विचारलं जातं आणि तसंच नागरिक शास्त्राकडेही दुर्लक्ष केलं जातं काही मुलांचं. तर त्याबद्दल काय सांगाल आणि आदर्श उत्तरपत्रिका कशी असावी? प्रश्न क्रमांक 6 ते 9 हा जो प्रश्न क्रमांकाचं जे स्वरूप असतं प्रश्नपत्रिकेचं, त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 6 मध्ये ज्या रिकाम्या जागा असतात 2 मार्काला 2 लिहायच्या 2 मार्काला असतात. आणि प्रश्न क्रमांक 7, 8 आणि 9 जशी आपण प्रकरणं जर बघायचा विचार केला तर एकूण 1 ते 5 प्रकरणं ही नागरिकशास्त्राला असतात. म्हणजे त्या ठिकाणी पहिलं जे प्रकरण आहे केंद्रीय कार्यकारी मंडळ, केंद्रीय कायदे मंडळ, दुसरं आहे केंद्रीय कार्यकारी मंडळ. मग ही 2 प्रकरणं ज्या प्रकरण 5 मार्काला आहे, म्हणजे सातत्यपणे तुम्ही जर अभ्यास केला प्रश्नपत्रिकांचे जे बोर्डाचे प्रश्नपत्रिका येतात त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण 5 मार्काला आहे, म्हणजे मार्च 2009 आणि सप्टेंबर 2009ला सुद्धा. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ती प्रकरणं वेटेज त्यांना दिलेलं आहे त्यानुसार तुमचा अभ्यास असायला पाहिजे. शेवटचं प्रकरण आहे ते पंचायती राज आहे, 2 मार्काला आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे बघा, 2 + 2 = 4 असंच उत्तर असणार आहे. राष्ट्रपतीची पात्रता लिहा, काही लिहून चालत नाही. पण प्रकरण क्रमांक जे 4 आहे की स्थानिक स्वराज्य संस्था नागरी, म्हणजे शहरातले तर महानगरपालिकेची कोणती 4 कामं सांगा. तर काही पाण्याची व्यवस्था करणे किंवा त्या ठिकाणी साफसफाई करणे, रस्त्यांची दुरुस्त करणे चालेल. पण त्या ठिकाणी आता मी तुम्हाला सांगितलं राष्ट्रपतीची पात्रता आहे, मुख्यमंत्र्यांची पात्रता आहे, सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशाची पात्रता आहे. इथे काही तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी काही मुद्दे वगैरे तुम्हाला घुसवता, स्वतःच्या मनाची घुसवता येणार नाही. बरोबर. जसं मी सांगितलं फ्रेंच राज्यक्रांतीच्या इतिहासाबद्दल तसं नाही. पुढचा फोन घ्या. सर, अक्षय आपल्याला फोन करतोय. नमस्कार अक्षय, प्रश्न विचार. हॅलो सर. हां, नमस्कार. हा, मला असा प्रश्न होता की टिपाल्यामध्ये टिपा मुद्दे टाकून लिहावेत का बिना मुद्द्याची? हा नागरिकशास्त्रामध्ये हा 8वा प्रश्न आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की 2च मार्काला आहे तो, पण टिपा लिहायच्या आहेत. टिपा लिहिल्या असल्या तरी पण ज्याला आपण म्हणतो की बोर्डाच्या नियमाप्रमाणे त्याला जे गुण दिलेले आहेत ते 2 दिलेले आहेत. 2 मुद्दे आवश्यक आहेत. पण ते टिपा म्हणतो तर आपण टिपा ह्या असं नाही त्याच्यामध्ये असतं. टिपा याचा अर्थ की थोडी सविस्तर माहिती तुम्ही लिहा. गुण कमी आहेत पण प्रश्न क्रमांक इतिहासमध्ये जसं आपण म्हणतो की प्रश्न क्रमांक 2 जो आहे 2 गुणांना आहे तो विषय वेगळा. परंतु इथे 6, 7, 8, 9 म्हणजे 8वा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक जो 2 लिहायचे आहेत तो 4 गुण आहेत.
गुण कमी आहेत, तुम्हाला उत्तर जास्त लिहायचं आहे. म्हणून मगाशी म्हटलं की जो इतिहासाला तुम्ही वेळ देणार त्याचप्रमाणे तिकडे नागरिकशास्त्राला पण 25 मिनिटं तुम्ही वेळ दिला पाहिजे आणि बाकीचा वेळ तुम्ही वाचनासाठी, चेकिंग करण्यासाठी, तपासण्यासाठी ह्या गोष्टींसाठी ठेवला पाहिजे. बरोबर. म्हणून इथे मुद्दे जरी, कारण शेवटी असं नसतं तिथे की एवढा निबंध लिहिला किंवा एवढ्या ओळी लिहिल्या म्हणजे तेवढे मार्क द्या. प्रश्न अतिशय चांगला होता. इथे तुम्हाला एकच सांगावं लागेल की 2 ज्या ठिकाणी टिपा मुद्दे आहेत पण ते कमीत कमी 4 मुद्दे आवश्यक आहेत. प्रश्न क्रमांक 8 मध्ये नागरिकशास्त्राचे. पुढचा फोन घेत कराडहून आपल्याला अभिषेक मोरे फोन करतोय. नमस्कार अभिषेक, काय प्रश्न आहे तुझा? माझा प्रश्न जो आहे की इतिहासात 50 ते 60 शब्दात उत्तर लिहा किंवा 70 ते 80 शब्द देतात. मग त्यामध्ये जी सांगतात की 50 ते 60 उत्तर शब्द एका प्रश्नात लिहिलं तरी सुद्धा मार्क जास्त मिळतात त्यात. सर थोडक्यात काय सांगाल? ते आपण मगाशी प्रश्न सांगितला तोच आहे की प्रश्न क्रमांक 4 मध्ये आणि प्रश्न क्रमांक 5 मध्ये. तर ते ज्याला आपण म्हणतो की 80 ते 100 शब्द, 100 शब्द विद्यार्थी काय करतात त्यांच्या वयोगटानुसार ते विचार करतात की 80 ते 100. पण ज्यावेळी बोर्डाची जी आदर्श उत्तरपत्रिका येते म्हणजे मॉडेल आन्सर येतं, जे परीक्षक म्हणजे एक्झामिनर तपासणारे असतात त्यांना असं लिहून दिलेलं असतं की जर उत्तर लिहिलं तर त्याला मुद्दे किती असायला पाहिजेत. मग त्या ठिकाणी मुद्द्यानुसार त्यांना मार्क असतात आणि मुद्दे दिले जातात. जसं मी सांगितलं की तुम्हाला 2 मुद्दे 2, तसंच तुम्ही 40 शब्द ते असतील पण मुद्दे तुमचे ज्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5वा म्हणतोय आपण 4 गुणांना आहे, कमीत कमी 5 मुद्दे आवश्यक असायला पाहिजेत. बरोबर. म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं जातं की 40 ते 50 शब्दांमध्ये लिहा, तेव्हा तुम्ही एकच जर त्याचा पॉइंट असेल तोच 40-50 शब्दात लिहून चालणार नाहीये, तर 5 पॉइंट्स त्याच्यात आलेच पाहिजेत. म्हणजे त्याचं सगळं इन्क्लुडिंग 4 पॉइंट्स. बरोबर. सर जेव्हा आदर्श उत्तरपत्रिकेबद्दल बोललं जातं तेव्हाच याच्याबद्दलही बोललं जातं की कुठला प्रश्न आधी लिहावा, कुठला नंतर लिहावा, तर त्याबद्दल अगदी थोडक्यात काय सांगाल? तर ह्याच्यामध्ये कसं असतं की व्यक्ती सापेक्षता आहे, व्यक्तीनुसार अवलंबून आहे, विद्यार्थ्यानुसार. मला कोणता पहिला प्रश्न व्यवस्थित वाटतो, सोपा वाटतो, प्रश्नपत्रिका हातात घेतल्यानंतर समजेल. पण मला असं वाटतं की रिकाम्या जागांपासून सुरुवात केली तरी चालेल. एखाद्या वेळेस समजा नाही आलं तरी ती जागा जर रिकामी ठेवली तरी काही नाही, पण लिहून तरी पूर्ण होतंय. वेळ तुमचा फुल जात नाही. तर पहिलाच प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 5वा घेतला आणि त्या ठिकाणी ते विचार करत राहिलं तर तीच 15-20 मिनिटं गेली तिथे. असं नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला जो आवडतो, पण सर्वसाधारणपणे जर आता सांगायचंच, मार्गदर्शन करायचं म्हटलं तर प्रश्न क्रमांक पहिला आणि ब 2 करावे. नक्कीच सर, धन्यवाद तुम्ही आलात आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल. नमस्कार. तर अभ्यास माझा 10वीचा मध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार.